जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची जी रणधुमाळी चालू आहे त्या अनुषंगाने आज आपण पोहोचलो आहोत पाटण तालुक्यातील कोरीव या गावी आणि गावचे काही ग्रामस्थ आपल्या बरोबर आहेत. आपण पाहूयात नेमकी प्रचाराची सध्या कशा पद्धतीने प्रचार चालू आहे आणि काय वातावरण आहे ते. सध्या आपण कोरीव गावात आहोत, आपण ग्रामस्थ आहात. कशा पद्धतीनं प्रचार चालू आहे किंवा काय पद्धतीनं वातावरण इथलं चालू आहे? प्राची मॅडम ह्या 10-15 वर्षापासून समाजकार्य काम करीत आहे. तरी आता त्यांची चांगल्या प्रकारे वातावरण गावात आहे. आम्हाला 60-70% मतं मिळण्याची चान्सेस आहेत. ते महिलांनी ह्यासनी रोजगार निर्मितीसाठी त्यांची प्राणा फाउंडेशन तर्फे त्यांचं मोठं काम चालू आहे. त्यामुळे त्यांचं वातावरण आमच्या गावात चांगलं आहे. आम्हाला 60-70% मतं गावात आम्ही घेणार आहे. परंतु जर विरुद्ध दिशेला किंवा विरुद्ध बाजूला जर आपण पाहिलं तर बलाढ्य अशा पद्धतीचे उमेदवार उभे केलेले आहेत. त्या अनुषंगाने कसं पाहतं गाव तुमचं किंवा तुम्ही ग्रामस्थ म्हणून कशा पद्धतीने डिफेन्स करताय? हे आता जे आमच्या विरोध गटात जे उमेदवार आहेत जिल्हा परिषद त्यांचं काही सुद्धा कार्य गावात नाही किंवा समाजात आता सुरुवात त्यांची आता नाव आलेलं आहे. त्यांचं काही म्हणजे कार्य किंवा कर्तृत्व काही सुद्धा नाही. त्यामुळे आमचा जे उमेदवार आहे प्राची मॅडम, प्राची नरेंद्र पाटील हे आमचे योग्य उमेदवार आहे असं आम्हाला सगळं मतदारात वाटतंय. काय काय म्हणून मत द्याल तुम्ही किंवा तुम्ही का मत द्यायचं त्यांना? कशा पद्धतीनं म्हणजे काय कारण काय असू शकतं? आमचा उमेदवार हा भविष्य काळात आमच्या गावासाठी किंवा अख्ख्या जिल्हा परिषद काम करणारा माणूस आहे. सुशिक्षित आहे किंवा कामाचा उमेदवार आहे. दुसऱ्या विरोध गटाविषयी विचारलं तर ती एक स्त्री मुलगी आहे. त्यामुळे ते तिचं काही कार्य जमणारच नाही. कारण ते जो उमेदवार उभा राहतो ते स्वतः करायला लागते पुढचं. बरोबर. म्हणजे त्या तळागाळापर्यंत पोहोचलेलं असं म्हणायचं तुम्हाला? प्राची मॅडम पहिल्यापासूनच आमच्या ह्याच्यात आहे, संपर्कात आहे किंवा महिला विषयी काम चालू आहे.